ए भिवू नको ना भिवू नको डर मत रॉक गार्डनला यायचंय आणि सध्या पहिलं तर पाणी प्यायचं कारण की लई खूपच तहान लागली. दिसते का दिसते अबे हो इथं पण आहे अबे खेकडे वर काय इथं तुम्हाला का सांगतोय याच्यामध्ये गेला आता ए भाई व्यवस्थित बघून बसा. हॅलो गाईज तर आज आहे आमचा पहिला दिवस मालवणमध्ये. जरी रात्रभर आम्ही जनरलच्या डब्यामध्ये जरी धक्के खाल्ले असतील तरी आज आम्हाला जायचं होतं फिरायला. किती जरी झोप येत असली तरी मग काय मी आणि यश विलावाच्या झोक्याचा आनंद घेतच होतो आणि तेवढ्यातच ऋषा आला. काय सांग सांग रे नाव काय नाव सनस्क्रीनचं नाव सांग. हा मग झालं की मग 200 रुपये बॅग मध्ये तर काय झाले सकाळी सकाळी भांडण ते पण कशावरनं सनस्क्रीनवरनं. अरे ग्रॅम ML पण राहते म्हणून सांग त्याला काय सांग रे सांग त्याला सनस्क्रीन जास्त मागची आहे म्हणून सांगा ए यशा त्याला म्हणाव ML वर पण राहते. जॉईंटची घेतली हॅलो गाईस एक चप्पल चप्पल गाव झाली आहे ना तर आम्ही आता आलोय नाही वाटत नाही काय तर आता आम्ही आलो इथं सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी तर जो की पूर्णतः पाण्यात आहे. ओय 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 फोटो शूटर व्हिडिओ शूट करायला ते तर आपल्याला आता इथून जायचं बोटने काहीतरी किती रुपये 150 रुपये घेते. तर चला अजून जो बघू तिकीट वगैरे किती आहे तर सगळं तिकीट काढावं लागतंय. चला तिकीट विचारू तिकीट काढायचं तर आम्ही सगळं चालू तिकीट विचारण्यासाठी किल्ला दाखवतो मी तुम्हाला इथं ना. हा तिकडं जायचं आपल्याला तर आता आपण आता इथं आहोत तर जायचं तिकडं आपल्याला त्या कोपऱ्याला तर इथून तिकीट काढावं लागते. हे त्यांना बोलवा दोघांना तोपर्यंत येतील तोपर्यंत तिकीट विचारतो किती आहेत. छोटे पोरी सॉरी नाही फक्त पोरीच आहेत शिट ते पण चालेल किल्ला बघायला. क्वालिटी आहे बरं का. ट्रायपॉड कुठं आहे तुझा हाय मग ती मला तरी दे ना तर तू तर घे कॉबर घे की एवढं काय मी नाही वापरणार जास्त ट्रायपॉड ना. किती तिकीट काढत आहे ऑनलाईन नाहीच का काही 200 रुपये कॅश नाही मला 5 जणांचे ठीक झाली आम्ही बोलतो यांना. आजच्या नियोजनाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर पिवळ हो अंडरवर्ल्ड में जिक्र आया राह के नाम श्रीमती ज्ञानेश्वर पिवळ 20% स्पॉन्सर ज्ञानेश्वर पिवळ 20% नाही 100% 100% स्पॉन्सर कॉम्बिनेशन केलंय आणि हे आहे ना आलं पाहिजे हे आहे ना हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे आणि बघा हे सध्या इकडे कलर ब्राईटनेस चालू आहे. मी तरी म्हणतो बरं का पण असं का घालायला एक रेड टिप्स आहे जवळजवळ ते कळणार झालंय. एक ब्लॅक टाकायला होय खाली बिली बसू नको तिथं उभा. आपली बोट तयार आहे सध्या इथं थोड्या वेळात बसणार आहेत मध्ये होत आहेत नाही पडल्यावर तर लय अवघड आहे.
मला पोहता येत नाही फक्त. मध्ये आतमध्ये गेलता हा ह्याला पोहता येते, लय आतमध्ये. ह्याला नाही पोहता येत, ह्याला पण पोहता येते, ह्याला पण पोहता येते, ह्याला पण येते आणि मला पण येते. आणि तुला ह्याला पण येत नाही. गेलं की नाही मला? आणि येथे सगळे शिवरायांचे मावळे जमलेले आहेत. इकडं लेडीज मावळे आणि इकडं जेंट्स मावळे, बारकी छोटेसे चिमुकले खेळला वागण्यासाठी. सगळ्यात आम्ही आता बसतोय त्याच्यामध्ये. बरोबर हमारी बारी आई गई. ए भिवू नको ना, भिवू नको, डर मत, डर मत. डायरेक्ट जंप करून दाखव नाही. आपले सगळे संगत बसावर का? चला खटखट. ओ भाई बोट चला लवकर लवकर. अरे चला कोणचं तरी घेऊन. यायचा पहिला पडताय. सेफ्टी गेली. समुद्राचा आनंद घेत घेत आपण या किल्ल्याची माहिती जाणून घेऊयात. सिंधुदुर्ग हा किल्ला 1664 मध्ये सागरी सीमांच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रात बांधला. 1664 मध्ये बांधकामात सुरुवात झाली आणि 1667 मध्ये बांधकाम पूर्ण झाले. हा किल्ला 48 एकरच्या कुर्टे या बेटावर बांधलेला असून याला जलदुर्ग असेही म्हणतात. छोळी पोहोचलोय आम्ही आता सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. हा बघा वाटत नाही इथून रस्ता आहे, पण इथून रस्ता आहे. तरी आता आम्ही आलोय तरी आता थोडं थांबतो 2 मिनिट कारण की सगळे येत आहेत. ट्रायपॉड या हो मालक. तर चला चला चालू तर चला आता आम्ही मजा जातोय. हा ही कशी नागोडी वाट आहे, वाटत नाही इथून वाट आहे म्हणून, तरी पण ते तसं बनवलेलं आहे. पण त्यांनी तसं बनवलेलं आहे, त्याने तसं बनवलेलं आहे रे, असं म्हणत होतो मी. हा काय रे काय गोड खायचं का? हो माझ्याकडे पैसे नाही सध्या. पण हे शिवाजी महाराजचं मंदिर आहे. त्यामध्ये फोन अलाउड नव्हता, पण तिथे एक म्हणजे शिवाजी महाराजचे हे आहे ना का म्हणजे मंदिर होतं, त्यामध्ये शिवाजी महाराजची 15 किलोची म्हणजे त्या काळातली शिवाजी महाराजची अशी हे नव्हती की जे त्यांनी यूज केलेली, पण त्या काळातली 15 किलोची तलवार होती तिथं. मध्ये भुयारी मार्ग आणि महादेवाचं मंदिर आहे. हां तर चला जाऊ मध्ये. आम्ही आता आलोय इथं भुयार आहे आणि इथून कधी जाण्यासाठी वाट, इथून जायला वाट आहे. महादेवाचं मंदिर आहे आणि इथं महादेवाचं मंदिर आहे. म्हणजे कळू नाही फक्त मंदिरच आहे. हर महादेव. नमः शिवाय. नम पार्वते पते हर हर महादेव. किल्ल्यावर तर भाई किल्ला म्हणजे बाकीच्या गोष्टी राग यायला कचरा टाकलेला नाही, पण का म्हणतात आपलं मी काय म्हणतो ना आता परवानगी आहे. हा बिंडो काय नियम नदी काय विहिरीत उतरायची. मी काय म्हणत होतो की ह्या गडावर बाकीच्या गोष्टी सोडून तर दुकानात जास्त बघायला भेटायला. किल्ला बघायला आली ती माणसं येतं का दुकानात खायला नाही आली. ये देखो होय भाई तो वर आहे आपल्याला इथं वर. हो आहे चोर दरवाजा. म्हणजे इथून सगळं किती लांब म्हणजे लांब लांब पर्यंत दिसते, चक्क असं कडपर्यंत. काय कडक पर्यंत दिसते चक्क असं.
आणि मेन गोष्ट म्हणजे गडावर असं गोड पाणी आहे. गोड पाण्याचं म्हणजे इथे काय आहे? गोड पाण्याच्या विहिरी आहे इथं आणि साईडला चौकडून खारट पाणी आणि मध्येच गोड पाणी कसं पण ए यार चला की. अरे तू का फिरताय तू का इकडं तिकडं? तू आणि यशा ए यशा चल रे. 1.5 तास फक्त 1.5 तास 1.5 तास फक्त. फोटो काढायचं. चलो चलो चलो. छात्रायला इकडं पण जायला जागा आहे भाई, पण इथं कुठं जायचं? खाली जायला जागा आहे, खाली पण चिखल आहे सगळं. काय असं जागा दिसली म्हणजे कचरा टाकत राहते काय? तुम्हीच सांगा जागा दिसली म्हणजे कचरा टाकत राहते का? काय कोणते पण गोष्टीत कोणत्या पण गोष्टीत काय घाण करायचं हे करायचं. आप नाही तर करायचं तर घाणचं कशाला करायचं? चांगलं माणसं बघायला येते टाका तिथं द्या काय ज्यांचं त्यांच्याकडे राहिलं. आपण फिरूयात बघूयात सगळं. दम आला भाई एवढं फिरून. पहिल्याचे माणसं कसं फिरत असले एवढं अख्ख्या असे गोल याला मग तेच सगळे किंवा आपला मावळी असायची. अजून अर्ध पण गेलं नाही आपण. होय असं सगळं याला मावळी असायचे अगोदर पहिले झाली. हा भाई सगळ्याला मावळ्या असायचे आणि आम्हाला एवढं थोडंच फिरलो तर एवढं दम लागायला की बस. आणि तहान लागली एवढे मोठे. इथं पाणी पण नाही. पाणी आहे पण ते खारट आहे. एवढं मोठं पाणी आहे. पाणी भावत आहे पर खारट आहे. पिण्याचं नाही आहे. हां पिणे की लायक नाही आहे. खूप अशा गोष्टी आहेत की आपल्याला माहित नाही त्याच्यावरती. आपल्याला म्हणजे ते बोटवाल्यांनी जे आपल्याला फक्त दिलेलं आहे 1.5 तास. 1.5 तासामध्ये काय होत नाही माहिती आहे का? एक पूर्ण चक्कर मारणं होत नाही किल्ल्याला आणि 1.5 तास दिला आहे. बरं ते ठीक आहे पण अशा एवढ्या गोष्टी आहेत की माहीत नाहीत आपल्याला. ते समजावं का आता हे काय ते माहीत नाही. आणि हे आहे ना हे कशासाठी ऑफर असते ते माहीत नाही. तर माहिती करून घेण्यासाठी 1-1.5 तास पुरेसा नाही, त्यासाठी जास्त वेळ लागतोय. हो इथून पायऱ्या डबल. हे पायऱ्या कशासाठी वापरले तीच माहीत नाही. तरी ओ हो बाहुबली जय श्रीराम. तर बघूयात भाई आता थोडा वेळ आम्ही ही करणार आहे आणि लगेच जाणार आहे कारण की एवढं फिरणं होणार नाही. 1.5 तास म्हटलं डबल पैसे द्यावे लागतील बोट व्हायला, त्यामुळे जाईल थोड्या वेळात लगेच. थोडासा खडथड रस्ता आहे इथं कारण की सगळे निघून पडले तिकडं. खूप अशा गोष्टी आहेत की बघण्यासारख्या पण माहीत नाही फक्त आपल्याला त्याच्याविषयी माहिती माहीत नाही. त्यामुळं प्रॉपर गाईड लागणार आहे कारण की असे पण गाईड आहेत की त्यांना पूर्ण ह्याच्या किल्ल्याची माहिती माहीत नाही. ते सांगतात की 2-4 किल्ले सांगतात म्हणजे 2-4 पॉईंट सांगतात. झालं तेवढंच म्हणतात. 600 रुपयामध्ये 700 रुपयामध्ये तेवढंच होतं तुमचं, तेवढंच पॅकेज होतं झालं म्हणतात कारण की त्यांना बाकीचं माहितीच नाही ना. तर सांगण्याचं तात्पर्य हेच की प्रॉपर माहिती काढून या. माहिती काढून आलं तरच तेवढं पूर्ण किल्ला बघणं होणार आहे. ए यार चला काय चालू आहे यांचं कळत नाही मला तर काय. ओय 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 कोणत्या पण कोपऱ्यात निघायला आम्ही तर. चला 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 म्हणून बोललो त्याला. सगळे फिरून आलो. आय फाट्याला गेलता संगम नाशिक फाटा. चांगलं बोलला. ऑलमोस्ट सगळे फिरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे. तिकडे काहीतरी वर येत वाटतं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चला इकडून इकडून जाऊ तिकडून. असं आहे म्हणते. तिथं वर आहेत पाहिजे. इथं बोट आहेत बघ. महाराजांचे हात एवढे छोटे आहेत तलवार एवढी मोठी उचलत जा. अरे वा मोठा आहे ती वाटते ती बारका. तर काय आता झालेला आहे परतीचा टाइम. हे बघा सगळेजण बसलेत. आम्हीच फक्त बसलोय बागेचे, कारण की सगळी बोट खुली आहे. सगळी बोट खुली आहे बघा. जोपर्यंत आता ही बोट भरत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालू शकत नाही. एक पार्ट राहिला बघायचा. कसला दाखव राहिला. कोणचा पार्ट राहिलाय तुझी? कोणतं? माझं मी असं आज थोड्या वेळात आम्ही ती ह्याचा काम म्हणजे आपला शिवाजी महाराजचा किल्ला बघायला जाणार आहे. शिवाजी महाराजचा किल्ला कुठे आहे इथून थोडं किल्ला आहे ना. ते काय समोर समोरच आहे. शिवाजी महाराजचा पुतळा बघायला जाणार आहे सध्या थोड्या वेळानं. स्टॅच्यू स्टेटस तर स्टॅच्यू बघायला जायचंय. शिवाजी महाराज पुतळा बघायला जायचंय. बसायला कोण होतं हा मोठा पुतळा आहे भाई. इथून दिसतंय माहिती आहे का? इथून दाखव थांबा एक मिनिट. हे हा पुतळा बघायला आहे सध्या आता. इथंच आहे. इथंच वाटतंय पण इथं नाही ते. ट्रेंडिंग गाण्यावरती परफॉर्म करत आम्ही पोचलो राजकोट फोर्टवरती. सर्जेकोट, पदमगड आणि राजकोट असे किल्ले सिंधुदुर्गच्या संरक्षणासाठी बांधले होते. डिसेंबर 2023 मध्ये या किल्ल्यावरती 35 फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता. पण काही कारणांमुळे ऑगस्ट 2024 मध्ये हा पुतळा कोसळला. मग पुन्हा मे 2025 मध्ये 91 फूट उंच असा परत एकदा पुतळा बांधण्यात आला. आता फ्रेम मध्ये बसत नसेल 0.6 केलं तरी पण दिसत नाही. तर काय आता झालेला आहे शिवाजी महाराज पुतळा बघणं. पण त्याला तर घेऊच नको करायला. आता जायचंय कुठं जायचं आपल्याला? रॉक गार्डनला जायचंय. आणि सध्या पहिलं तर पाणी प्यायचं कारण की लई खूपच तहान लागली. शिवाजी महाराज दिसते का? दिसतंय. जेवण फक्त बघा आता. स्टोरेज तर मला वाटलं स्टोरेज फुल झालं. सकाळी जेवण नाही टाकता येईल की? अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. राजकोटच्या पुढे जो की द केळीपन्ना भेटतोय त्याचा सध्या आम्ही आस्वाद घेतोय. काय बाबा अजून सांग. अजून इसला वाच. आईचा फोन आला. माझ्यासोबत केलं ना सर. आईचा आला घेतला. कोणी काय झालं? ब्रिज खाली सांगेल बरं का. अंगठा उचलू शकत नाही. काय घर आहे तिकडचे डायरेक्ट असं म्हणजे समुद्राच्या कडेला डायरेक्ट असं समुद्र सगळं म्हणजे उघडल्या डायरेक्ट समुद्रच दरवाजा उघडल्या काय विषय. आणि समुद्रापुढेच हे याला खतरनाक गड म्हणजे असलं फील येतं ना एकदमच. घरापुढे असं समुद्र खोलल्या वातावरण वा. हे पण घर अशा म्हणजे सगळीकडे सगळे घर माहिती आहे का? मागे लगेच समुद्र आहे. आता थांबा दाखवतो तुम्हाला एक. हा हे बघा हे विला असेल बहुतेक शाळेत पण डायरेक्ट मागे समुद्रच. सगळे घर तसे आहेत माहिती आहे का? सगळे टू झेड इथून की तिकडपर्यंत सगळे तसेच आहेत. सो द्या आम्ही आता चाललोय रॉक गार्डनला कारण की तिथे सनसेट पॉईंट वगैरे आहे म्हणून. तर डायरेक्ट राजकोट म्हणजे शिवाजी महाराज जो स्टॅच्यू होता ना तो बघून डायरेक्ट आम्ही चाललो आता सनसेट पॉईंटला.
जो की काय आपलं रॉक गार्डनमध्ये आहे. हा हे चालू हेच आहे. तुझा एकच रस्ता आहे इथं, आपण कुठं जाणार आहे. तर आता चला जाऊयात. आम्हाला थोडेसे कुत्रे भेटले इथं आणि एक कुत्रा हा पुढे चाललाय, जो की तुम्ही बघू शकताय. निळा निळा शर्ट घातला, थोडा पांढरा व्हाईट निळे असं फुल आहे त्याच्या शर्टावर. एक नंबर. काय समुद्राच्या लाटाचा आवाज आला येत ना. खाड 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 खाड. ये देखो सब चंचल रे इधर. झाड काय डोंगर नाही, डोंगर नाही इकडे, फक्त झाड आहेत. काय झाड आहेत, काय पाणी आहे, काय हे आहे, दगड आहेत, काय सूर्य आहे आणि शांत. आणि काय 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 तिच्यासोबत सनसेट काय. इथे बघताना पण आता एक भडवा आहे चौघात, काय करावं. हा बडवा म्हणतोय. काय त्याने घेतले ऐकू. मी नसतं ऐकलं काय. तू छक्के बोल. तू छक्क्याचा ऐकून घेता. तुझं ऐकतं ना. अरे हे गब्बा तुमच्या भांडणं करू नका बरं. काय ते भांडणं करायला माहिती का. ते पण नाही कोण जाऊ द्या जाऊ द्या. शेट कोण केलं तू. भांडण काय याच्यामध्ये. तू केला आईला. मी तर काय बोललो तुला. माझी काय मारली. मी तर सर म्हणलं त्याला ऐकून घेतो. काय रे तुम्ही असं का करता रे ज्ञानाला. का रे बाबा प्रणव लय पुढं काय आलाय काय. काय राव ज्ञान असं काय करतो मला कळत नाही. हे काय ज्ञाना बरोबर नाही बरं का. असं काहीतरी बोलायला पाहिजे तू त्यांना. याचं मेन्शन केलं की नाही, क्रॉक्स न्यू स्टाईल. अरे तवाच केलं एडा मेन्शन. तू त्याच्या खांद्यावर प्रणवनं घातलेली पॅन्ट माझी आहे. शर्ट स्वतःच आहे. क्रॉक्स एक क्रॉक्स 250 रुपयाचा आणि एक क्रॉक्स टोटल आउटफिट फुकट. आणि म्हणते की माझे फोटो काढा, माझे फोटो काढ. पुढं आणि आउटफिट तर अर्ध्याच्या दुसऱ्याचा आहे. ही जर कट झालं का नाही. नाही नाही कट नाही होणार. हे कट नाही होणार. सगळ्या ब्लॉगमध्ये पडणार आहे. सगळ्या गोष्टी पडणार आहेत. आणि गर्लफ्रेंड जेव्हा पडणार आहे. जे की हेच आहे. आधीचा ब्लॉक करा. नाही लावड्या बघ हात दुखला लय. तिला. नाही. आम्ही आता आलोय सनसेटला. तुम्हाला दाखवायचे का पब्लिक सनसेटला आलेली. एवढी पब्लिक आहे ना बाई इथं. किंवा इथून 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 जाऊन तिकडं कडेपर्यंत अजून लय आहे तिकडं. हो 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 हो. काय आपलं हे नाव कायचं. रॉक गार्डन. रॉक गार्डन. अरे पण बसता नाही तिथं. इकडे बसून की काय होतंय. ओय भाय भाय पाणी आहे इथं. चला बसून घ्या. वही इथून मस्त येणार आहे व्ह्यू. हा खाली गबस आहे, काढू नको. अरे शेकड्याला खायला टाक. तुला खायला आहे का रे. अबे हो इथं पण आहे. अबे खेकडे बरं का इथं. तुम्हाला का सांगतोय. ह्याच्यामध्ये गेला आता. ए भाई व्यवस्थित बघून बसा. चावल येऊन कचमान. फोटो चांगले निघाले इथं. तर काहीच सनसेट तर इथं झालेला आहे. आता विचार करतोय की आम्ही जाऊ सगळे रूमवरती. कारण की इथं आता आपलं काय म्हणतात रे, काय म्हणतात आपल्याला एनर्जी येत नाही त्याला काय म्हणतात. विकनेस म्हणजे विकनेस यायलेत. म्हणजे विकनेस आले कधी रात्री पण झोपला नाही काय. त्यामुळे थोडंसं आज लवकर जावं म्हणतोय. तर जाऊयात. हो सगळेजण बस सगळेजण उभारले आता. नाही नाही
आता सगळेजण जाऊत रूमवरती जेवण वगैरे काय करायचंय तर बघूच. गाईज आता आमचं जेवण झालंय. आम्ही असं सगळे इथं कुत्रे मार फिरतो बाबा. बघा असले कुत्रे. आणि हा एक कुत्रा आहे सोबत माझ्या. कुत्रे मार फिरतोय सध्या. आणि थोडस बाथरूम पण नाही आहे सध्या आमच्या इकडं, त्यामुळे वॉशरूम साठी बॉटल पण घेतली आहे बघा. हा आणि खूप असं सुंदर जेवण असं भेटलं होतं. खूप असं सुंदर जेवण भेटलं होतं. त्यामध्ये मीठ नको, त्यामध्ये त्याची टेस्ट नको. फील करा फक्त. नाही दिसलं तर चालेल, फक्त तुम्ही फील करा. मी बोलतोय जे ना ते तुम्ही फील करा फक्त. कारण की भाई इथं आम्हाला डेझर्टचं भेटलेलं आहे फायनली. आम्ही आता इथून कोण वगैरे घेऊयात. त्या पोरांना पण घ्यायचं आहे तरी इथं घेऊ. येस पान कोण सगळंच खायचं आपल्याला. आईस्क्रीम खायची मला. कोण कोणते आहेत? कोण पाहिजे कोण मध्ये चॉकलेट आहे आणि बटरस्कॉच. चॉकलेट मध्ये दाखव बरं एक मिनिट. गाईज फायनली आईस्क्रीम भेटलेला आहे. यांना काय भेटत नाहीये. हा एक घास नाही ना काही नाही तुमच्या एक घास म्हण एक पाय घास पण येणार नाही का. बिगारी माझ्याकडे बघाले सगळे. मी बिगारीकडून आले. हॅलो हवा किशोर का झोपलाय. सब सो गया आसमान सो गया सो गई है सारी मंजिलें. तो चलो सब जन सो रहे हैं अभी, हम भी सोते हैं. बाय बाय, गुड नाइट, स्वीट ड्रीम. कृष्णा शिंदे आणि इकडं बघा. तर काहीच आम्ही आलो होतो आता फ्लॅटवरती. आता एवढी आम्ही गेलो होतो बीचवरती, एवढी मजा केली ना तिथं. म्हणजे काय काय खेळलं बॉटल वगैरे. मी ब्लॉग बनवू शकलो नाही तिथं कारण की हे झालं होतं का म्हणजे आपलं स्विच ऑफ झाला होता फोन. तरी भाई एवढी तिथं म्हणजे बीचवर मजा आली. आता जाणार आहेत आम्ही इथून जवळच आणि उद्या जाईल तिथं. आज सध्या झोपल्या सगळे बघा. तर आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. अजून उद्या पण आम्ही जाणार आहेत बाहेर बीचवरती वगैरे. तिथं अनेक स्पोर्ट आहेत ते पण करणार आहेत. तर आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.